मुंबई शहर आणि उपनगर जिल्हा विवाह नोंदणी कार्यालयात गेल्या 9 महिन्यात 4594 विवाहांची नोंदणी। जानेवारी ते सप्टेंबर दरम्यान मुंबई शहरात 1073 तर उपनगर जिल्ह्यात 3521 विवाह पार पडले। मुंबई मानवाच्या निवडणुकीतही मोठा फेरबदल होण्याची शक्यता। चक्राकार पद्धतीमुळे सध्याचे सर्व आरक्षित प्रभाग बदलले जाणार। पुणे पालिका निवडणुकीसाठी लवकरच प्रभागनिहाय मतदार याद्या तयार केल्या जातील। पुणे शहरात 35 लाख जण मतदानाचा हक्क बजावणार। 1 जुलैची मतदार यादी अंतिम मानली जाणार। मुंबईच्या लालबागचा राजा मंडळाकडून धाराशिवमधील पूरग्रस्तांना मदतीचा हात। 1800 विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचं वाटप। पुण्याच्या मुळशी तालुक्यातील चांदेमध्ये पीएमआरडीएचे क्षेत्रीय कार्यालय सुरू। कार्यालयामुळे मुळशी परिसरातील नागरिकांचा औंध आणि आकुर्डीपर्यंतचा प्रवास वेळ जो आहे तो आता वाचणार आहे। प्रशासनिक कामकाज अधिक सुलभ आणि वेगवान होईल। दिवाळीत प्रवाशांची गैरसोय होऊ नये म्हणून पुणे विमानतळावरून जादा उड्डाणांची व्यवस्था। सुरक्षा तपासणीसाठी अधिकची सीआयएसएफ मनुष्यबळ तैनात। तर 3 तास आधीच विमानतळावर पोहोचा, विमानतळ प्रशासनाच्या प्रवाशांना सूचना। पुण्यातील बावधन परिसरात पिण्यासाठी अपायकारक असणारा केलिफॉर्म जीवाणू आढळलेला आहे। महापालिकेच्या आरोग्य विभागाकडून बावधन परिसरातील 6000 घरांचे तातडीने सर्वेक्षण। या सर्वेक्षणात 93 पाण्याच्या नमुन्यांपैकी 13 नमुने दूषित आढळलेत। दिवाळीच्या आधी एसटीच्या आवडेल तेथे प्रवास योजनेच्या पासमध्ये 20 ते 25% कपात। एकाच पासवर राज्यात कुठेही अमर्याद प्रवास करता येणार।